नमस्कार मंडळी. तुम्ही जर पटप्रेमी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघून घ्या. माझं नाव आहे मयूर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या मयूर व्लॉग या चॅनलमध्ये. मंडळी, मला ना पटाचा थोडीशी छंद होता. पट म्हणजे बैलगाडा शर्यत. त्यासाठी मी आणि माझा मित्र आम्ही दोघे मिळून एक लहानसा बैलगाडा बनवला. ठीक आहे. त्या बैलगाड्याला आम्ही 2 ते 3 हप्ते चालवले. तो आम्ही लोखंडी पाईप आणि वेळू आणि सायकलच्या आपल्या रिंगा राहतात ना, तो मिळून बनवला आणि ते आम्ही 2 ते 3 हप्ता कंटिन्यू चालवला. ते चालवल्यानंतर काय झालं, आम्ही जो 4था हप्ता आला त्यानंतर आम्ही 3 हप्ते धरायला बैलगाडा धरायला आहे ना 6 ते 7 जण असायचो. 6 ते 7 जण असायचो आणि तो आम्ही धरायचो. कारण माझ्या मित्राचे 3 गोळे असायचे आणि माझे 2. 5 गोळ्या म्हणून कोणीही एक जुतू आणि त्याच्यासोबत एक बैल जुतून धरायचो. तर त्या दिवशी आम्ही दोघेच जण होतो आणि जो त्याचा एक चांगला बैल होता जो आम्ही नेहमी धरायचो, तो त्या दिवशी न धरता आम्ही दुसरा बैल धरला. दुसरा बैल धरलात काय झालं, त्या दुसऱ्या बैलानं काय केलं, आम्ही दोघंच होतो, तो बसला. त्याने त्याच्या हातातून जे सडे राहतात ना दोन्ही बैलांना धरून असतात, ते गेले सुटून. ते सुटून गेल्यानंतर लगेचच बैलाने त्या गोऱ्याला मारलं. मारल्यानंतर गोरा जो आहे सरळ आहे जंगलाच्या मध्ये आमचा जो बैलगाडा घेऊन आहे ना सरळ गेला पळून. पार त्या बैलगाड्याची अशी कंडिशन झाली, एक चाक तुटले. ते मी तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवणार आहे. तुम्ही पाहिला तर हसून हसून तुमचं पण पोट दुखे. मी तुम्हाला दाखवतो, थांब. बघू शकता तुम्ही याची कंडिशन पूर्ण. आम्हाला ह्या जंगला म्हणून खांद्यावर उचलून आणावा लागला. हे रिंग मी नवीन आणलेली आहे आता इथे टाकण्यासाठी. हे रिंग बघू शकता. टायर हा पूर्ण कसा चपकलेला आहे आणि ही सळाक पूर्ण या बांबूच्या आत जाऊन होती. आता हा बांबूसुद्धा तुटलेला, हा सुद्धा बदलावा लागेल आपल्याला. लवकरच मी रिपेरिंगचा व्हिडिओसुद्धा टाकणार आहोत आणि तुम्हाला दाखवेल आम्ही कसा रिपेरिंग केला. तर याची बांबू बदलावा लागेल, रिंग बदलावा लागेल. आता ही नवीन रिंग तिथं लागणार आणि पूर्ण रिपेरिंग झाल्यावर आम्ही एक बैलगाडा जो आम्ही खेळत म्हणजे चालवताना दाखवेल आमच्या ड्रायव्हरला आणि माझ्या मित्रांना सुद्धा. तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये मी दाखवेल. सध्या इथेच ठीक आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण बघू. ठीक आहे.